पोरा आज आपल्याला एवढं काम आहे तिघाला इळभर पण संपणार नाही. कापसाला तर लईच पाणी लागले. पप्पा आता आपल्या कापसाला पण पाणी लागलंय, उन्हाळ्यामध्ये पण पाणी द्यायची गरजच नाही. रात्री शेताला पाणी लागलं म्हणजे ते कापसाला पाणी लागले, पावसामुळे पाणी लागले. ते काय खालनं पाणी नाही, जमिनीतलं पाणी नाही लागले. मग पप्पा आता कोणचं काम करायचं आपल्याला? ते ऊस तेवढं लोटून काढायचं. हे बघ पोरा, ऊस दाबताना व्यवस्थित दाब. एक जरी ऊस मोडला ना तर त्या एवढं खराब आहे, त्या दिवसाने तुला ढुंगणावर हाणीन बघ. अरे घैराती, तुला एवढं सांगून तू ऊस मोडलंच ना, जा आपल्या कापसातला शेंडा फुल. ए घैराती, हे काय करायला लागलं तू? कापसाची बोंड कशाला तोडायला लागलं? अहो पप्पा तुम्ही तर सांगितलं होता कापसाचे सगळे बोंडे बोंडे तोड म्हणून. घैराती, तुला शेंडा खुड म्हणलं होतं कापसाचे. काय सांगू पोरला, एक काम समज सांगितल्यावर एक काम धडाने करत नाही. आता हे कापसाला तर फवारणी नीट कर आता. अहो पप्पा मी नाही फवारत ते कापसाला, ते औषध सगळं वास मारतंय मला. वाडीत जात होतं तेव्हा कसं शेंट मारून जात होत पोरी पायाला. आता फवारणी करून जा की, कसे टका टका पोरी पाहते तुझ्याकडे. तिकडे आण बघित, ती पाणी आणतो. काय हा, तू पाण्यामध्ये मासे आहे काय की? त्या पाण्यामध्ये मासे आहे, पण जेव्हा काय इथं शिल्पी काढतात तेव्हाच मासे उड्या मारतात. थांबा पप्पा, मी ना सेल्फी काढतो, बघूया माशी उड्या मारतात का. ही एक घैराती अशी, तू एक असं घैराती. परत तुमचं तुम्ही काम मी चालू आता.